काठीकल्ली येथील श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि ओबीसी भाजप मंडळाचे शहराध्यक्ष चंद्रकांत थोरात तसेच माजी नगरसेविका अर्चना थोरात यांच्या संकल्पनेतून दिनदर्शिका तयार करण्यात येतात। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध महाराष्ट्रांच्या कलाधारेवर आधारित या दिनदर्शिका तयार करण्याची युवा नेते जय माळी यांची भूमिका महत्त्वाची असते। चंद्रकांत थोरात आणि अर्चना थोरात यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा नाशिक मध्येच्या दमदार आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले। जय माळी यांच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं। तत्पूर्वी अर्चना थोरात यांनी हिंदू शेरनी असा उल्लेख असलेली मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देत नाशिक मध्येच्या आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार केला। श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत थोरात हे दरवर्षी 16 वर्ष झाले आमच्या या दिनदर्शिकेला। आत्ताच आमचं दिनदर्शिकेचं उद्घाटन नाशिक मध्येच्या लोकप्रिय आमदार देवयानीताई फरांदे यांच्या हस्ते झालेलं आहे। आमच्या दिनदर्शिकेचं वैशिष्ट्य असं आहे की सुंदर असे सुविचार आणि लोकांना उपयोगी असे मोबाईल नंबर्स त्या दिनदर्शिकेमध्ये असतात। कालनिर्णय या दिनदर्शिकेच्या आधारित आमचं दिनदर्शिका छापली जाते आणि उत्कृष्ट असं क्वालिटी असल्यामुळे प्रत्येक घरात ही दिनदर्शिका लावली सुद्धा जाते। अक्षरशः लोक आमच्या दिनदर्शिकेचे वाट बघत असतात। येत्या 2-3 दिवसात ही दिनदर्शिका प्रत्येक घरात पोहोचली जाईल। येणाऱ्या नवीन वर्षाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। क्रमांक 15च्या लोकप्रिय नगरसेविका अर्चनाताई थोरात यांचा दरवर्षी ते कॅलेंडरचं प्रकाशन करत असतात नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि आपल्या मतदारांपर्यंत हे कॅलेंडर पोहोचवत असतात। कामांच्या माध्यमातून लोकप्रिय असलेल्या आमच्या अर्चनाताई थोरात या प्रभाग क्रमांक 15 मध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे। म्हणजे रस्ते, लाईट, पाणी, गटार ह्याच्या पलीकडे जाऊन जनतेच्या सांस्कृतिक आणि बाकीच्या भावना देखील जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि दरवर्षी हा ज्येष्ठ नागरिकांना मिसळ पार्टी आणि दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा हा अतिशय आनंदाने, उत्साहाने त्या भागातील नागरिकांच्या सोबत होत असतो। मी अर्चनाताई थोरात यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। एवढंच त्यांना सांगेल की जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली की जनता कायम आपल्या पाठीशी राहते आणि ते मला अर्चनाताई थोरातांच्या मध्ये दिसतं। त्यामुळे तुमच्या भावी वाटचालीस मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि पुढील वर्षामध्ये तुम्ही परत प्रभाग क्रमांक 15 किंवा पुढचा जो काही नवीन प्रभाग होईल त्याच्यामध्ये भरघोस मताने निवडून येऊन परत त्या प्रभागाची सेवा कराल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते। हिंदू धर्माचं रक्षण करणं, संरक्षण करणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याच्यावरती जर कोणी घाला घालत असेल तर त्याच्या पाठीशी, त्या नागरिकांच्या, सर्व युवकांच्या पाठीशी उभं राहणं हे मी गेल्या काही दिवसांपासून करत आहे। हिंदूंच्या मंदिरांचं जतन करणं, हिंदूंची मंदिरं जी आहेत त्याचं जीर्णोद्धार करणं आणि जर आमच्या हिंदूंवरती जर कोणी आक्रमण करत असेल, कोणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्यांच्या पाठीशी आहे। मी सर्वच धर्मीय लोकांचे पाम करत असते आणि सर्वांना एवढाच संदेश देईल की नवीन वर्षामध्ये आपण ह्या देशामध्ये आपलं संविधान रुजवण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि या देशामध्ये लागू असलेला त्याच्या माध्यमातूनचा कायदा, हा कायदा सर्वांनी पाळणं, कायदा हातामध्ये कोणी घेऊ नये अशी मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करेल। या दिनदर्शिकेमध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे अधिकृत फोन नंबर पृष्ठभागावर छापण्यात आले असून याचा गरजूंना फायदा होणार आहे। या दिनदर्शिका लोकार्पण प्रसंगी बाळासाहेब काटे, वाळेकर काका, पराग उगले, हर्षल पाठक, राजू पाटील, स्वामी शर्मा, विजय खुले, महेश जाधव, गणेश कानडे, भूषण जुन्नरे, बापू बच्छाव शिंदे, अमोल खैरे, संदीप काठे, नितीन पुंड, गणू तांबे, राजेश दिवाणी, मुकेश पटेल, विजू काठे, हिरामण काठे, शर्मा काका, संपत बंधुरे, नितीन बोरस्ते, तेजस उगले, संदीप शिंदे, महेश भट, सुरेश परदेशी, मयूर परदेशी, अजिंक्य कुलकर्णी, बबन देशमुख, कोणकर काका, निलेश पटेल, सागर काठे उपस्थित होते। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।